या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर संपादक व पत्रकार बंधू भगिनी आणि उपस्थित सर्व सन्माननीय नागरिक, आज रफ्तार हिंदुस्तान की या हिंदी वृत्तपत्राचे 15व्या वर्धापन दिनाच्या आनंददायी सोहळ्यात सहभागी होण्याचा योग आला, याचा मला मनस्वी आनंद होत आहे। गेली 15 वर्षे हे वृत्तपत्र सत्य, निर्भीडता आणि समाजहिताची भूमिका कायम ठेवत वाचकांचा विश्वास जिंकत आहे। या यशामागे संपादक माझे मित्र शेख इरफान अब्दुल रज्जाक यांचे अथक परिश्रम, धाडसी विचार आणि पत्रकारितावरील निष्ठा आहे। ते माझे जिवलग मित्र असल्याचा मला मनापासून अभिमान वाटतो। सर्वसामान्यांचा आवाज म्हणून 15 वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या या प्रवासात आपण सहभागी होणे काळाची गरज आहे। पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचं माध्यम नसून समाजाला योग्य दिशा देणारे एक प्रभावी साधन आहे। रफ्तार हिंदुस्तानने ही भूमिका प्रामाणिकपणे निभावली आहे। या निमित्तानं मला असे सांगायचं आहे, कलम की ताकत तलवार से कहीं बढ़कर होती है, कलम की ताकत तलवार से कहीं बढ़कर होती है, जो सच के साथ चलती है वही इतिहास लिखती है, वही इतिहास लिखती है। याप्रमाणे सत्याची वाट चालणारी पत्रकारिता समाजात कायम आदराचे स्थान मिळवत असते। रफ्तार हिंदुस्तान या परिवाराच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक अभिनंदन करतो। हे वृत्तपत्र यापुढेही अधिक वेगाने, अधिक विश्वासाने आणि अधिक यशाने वाटचाल करत राहू ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। व मी या ठिकाणी माझ्या वतीनं व माझे बालमित्र, माझे परममित्र अन्सारभाई पठाण यांच्या वतीनं व नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्रमंडळाच्या वतीनं माझे परममित्र सन्माननीय शेख इरफान अब्दुल रज्जाक यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।